किती जरी घाई असली ना आणि किती जरी काम असलं ना त्या घाईमध्ये आणि त्या कामामध्ये ना पटकन होणारी ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. आणि मला पण तशी नाही भाजी खूप खायला आवडते. करायचं काहीच नाही, रात्री कारल्याना ना मस्त हळद आणि मीठ लावून ना व्यवस्थित झाकून ठेवायचं. सकाळी ना त्याला एक उकळी मारून घ्यायची आणि ना साधे नॉर्मली आपण जे मसाले भाजतो ना त्यालाच व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि तेलामध्ये ना सगळे कोरडे मसाले ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतरला जो आपण ओला मसाला करतो ना तो मस्त ॲड करून घ्यायचा आणि असं हलवत राहायचं जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही ना तोपर्यंत हलवत राहायचं. आणि त्याच्यानंतरला ना जे आपण कारले कुटून ठेवले होते ना ते टाकायचं. आणि याच्यामध्ये ना मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे ना हा मसाला जो मला खूप आवडतो, कारण ना ह्या भाजीमध्ये ना मला दुसरा मसाला कुठला काही नाही आवडत, पण हा मस्त लागतो. नक्कीच करून बघा हे मसाला टाकून. असं ना कुणी कुणी या भाजीमध्ये ना साखर पण टाकतात, मला नव्हती आवडत म्हणून आम्ही चिंचेचंच पाणी टाकलं होतं आणि गरम केलेलं पाणी त्यामध्ये सोडलेलं होतं आणि मंद आचेवरती ना कमीत कमी 1-2 उकळी येईपर्यंत शिजू दिलं. जोपर्यंत त्याचं तेल नाही सुटत ना तोपर्यंत शिजू द्यायचं आणि मध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही पण नक्की करून बघा. आणि दुसरी कुठली रेसिपी असेल तर मला नक्की शेअर करा, कमेंट्समध्ये नक्की सांगा की भाजीची दुसरी कुठली पद्धत आहे का. आणि त्याच्यानंतरला मी घेतली होती घरातली कामं आवरायला. तर बघा प्रिन्शू काय करते. प्रिन्शू काय चाललंय तुझं? एवढं कुणी गेलंय? माझ्या आर्याला तर ना खूप आवडली होती आणि तिने स्वतःने मागून ना स्वतःच्या हाताने ती खाल्ली होती भाजी. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.